तुम्ही कधी अशी मसाला भेंडी ट्राय केलात का? नसेल केलात ना तर आजचा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच ट्राय कराल. तर आजची आपली रेसिपी आहे मसाला भेंडी. तर मी ह्याला भरून बनवणार आहे. इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. तर अशा हे कवळ्या आहेत मस्तपैकी आपल्या भेंडी. आता आपण ह्याला भरून बनवायचं आहे. तर मी ह्याला दोन्ही साईडचे भाग ह्याचे कट करून घेणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेंडीचा पाठचा आणि पुढचा भाग कट करून घेऊया. अशा प्रकारे मी ह्याला आता कट लावून घेते आणि मी ह्याचे दोन दोन काप करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व भेंडी कट करून घेऊया. आता सर्व भेंडीला मी कट लावून घेतलेला आहे. तर बघू शकता आपली भेंडी थोडी सुद्धा अशी चिकट नाही झालेली आहे, कारण मी ह्याला अगोदर धुवून आणि कॉटनच्या कपड्यामध्ये स्वच्छ करून मी ह्याला 10 मिनिटं पंख्याच्या हवेला ठेवली होती. त्यामुळे आपली भेंडी अशी चिकट नाही झालेली आहे. तुमची सुद्धा अगर भेंडी चिकट होत असेल तर तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारे अशी ट्रिक तुम्ही सुद्धा वापरा. तर आता आपण ह्याला मधून कट करून घेऊया, कारण आपल्याला भरून बनवायची आहे भेंडी. तर पूर्ण मी ह्याला असं कट लावून घेते. अशा प्रकारे आपण कट लावून घेऊया पूर्ण भेंडीला. बघू शकता आता आपली सर्व भेंडी अशी कट करून झालेली आहे. तर पूर्ण मी आतपर्यंत ह्याला चांगला कट लावून घेतलेला आहे भेंडीला. चला आता आपण पुढची सुरुवात करूया. तर आता भरली भेंडी बनवण्यासाठी, मसाला भेंडी बनवण्यासाठी तर मी इथे 50 ग्राम शेंगदाणे घेतले आहेत. 1 चमच मी बडीशोप घेतलेला आहे. 1 चमच तीळ घेतलेली आहे आणि अर्धा चमच मी जिरे घेतलेले आहेत. तर हे साहित्य मी भाजून याची पावडर बनवणार आहे. इथे मी सोलापुरी काळं तिखट घेतलेलं आहे 1 चमच आणि काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमच घेतला आहे. धनेपूड आहे 1 चमच. इथे चिकन मसाला घेतलेला आहे मी 1 चमच आणि इथे मी 5-6 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण सर्वात अगोदर हे सर्व साहित्य भाजून घेऊया. आता आपली कढाई चांगली गरम झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाणे अगदी मला असे काळे नाही करायचे, थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. शेंगदाणे असे चांगले खुसखुशीत झाले पाहिजेत. तर मी थोडंसं स्लो गॅसवरतीच ह्याला मी भाजून घेणार आहे, कारण गॅस फास्ट केल्याच्या नंतर फक्त ह्याचे आपले सालटे काळे होतात आणि आतून आपले शेंगदाणे असे खुसखुशीत न होता कच्चे असतात. आता शेंगदाणे आपले चांगले मस्तपैकी भाजून झालेले आहेत. तर बघू शकता एकदम काळे न होता असे खुसखुशीत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर तुम्हाला एक नवीन ट्रिक मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर आपल्याला शेंगदाणे अगर सोलायचे असेल आणि गरम असणार तर आपण ह्याला कढाईमध्येच झटकेपट असं सोलून घ्यायचे. थोडंसं असं ह्याला प्रेस केलं ना, ह्याचे पूर्ण साल असे निघून जातील. आता आपले शेंगदाणे असे सोलून झालेले आहेत. ह्याला आता मी प्लेटीमध्ये काढून घेते. आता आपण बाकीचे पण साहित्य ह्याच्यामध्ये भाजून घेऊया. तर मी बडीशोप टाकते 1 चमच आणि अर्धा चमच जिरे टाकतेय. ह्याला सुद्धा आपण थोडंसं रंग, थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी तीळ सुद्धा परतून घेते. आता तीळ पण आता चांगल्याप्रमाणे अशी तडतड करते. आता ह्याला मी काढून घेते. आता सर्व साहित्य आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. तर मी ते शेंगदाणे टाकलेत. इथे मी जिरे, बडीशोप आणि तीळ भाजलेली टाकते आणि आपले सुके मसाले सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. इथे मी सोलापुरी काळं तिखट घेतलेलं आहे 1 चमच. इथे काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेला आहे 1 चमच. धनेपूड आहे 1 चमच. चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमच. इथे मी थोडेसे लसण घेतलेले आहेत, ते पण टाकूया. इथे मी पाव चमच हळद घेतली आहे, ते सुद्धा आपण टाकून घेऊया. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मी इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते याच्यामध्ये. आता हे सर्व आपण साहित्य थोडंसं जाडसरच वाटून घेऊया, कारण आपल्याला भेंडी भरून बनवायची आहे. त्यामुळे मी थोडंसं जाडसरच वाटून घेणार आहे. आता आपले मसाले चांगले वाटून झालेले आहेत. तर बघू शकता ना, मी ह्याला जास्त जाड ठेवलेला आहे ना ह्याला मी जास्त पावडर केलेली आहे. अशी मीडियम अशी
पावडर आपण बनवलेली आहे. आता ह्याला मी प्लेटीमध्ये काढून घेते. आता आपण हे वाटण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता ह्या मसाल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. थोडंसं ओलसर झालं की आपल्याला भेंडीमध्ये भरायला सहज येईल. ह्याला चांगलं मिक्स करून घेते. कोथिंबीर आणि लसणामुळे तर हे थोडंसं ओलसर झालेलंच आहे, पण थोडं तेल टाकलं की हे बरोबर आपल्या भेंडीमध्ये भरता पण येईल. आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आपण भेंडीमध्ये भरून घेऊया. तर अशा प्रकारे मी ह्याला असं दाबून दाबून भरून घेणार आहे. भरून झाल्याच्या नंतर थोडंसं असं आपण भेंडीला दाबून घेऊया, कारण ह्यातनं मसाला बाहेर नको निघायला. तर अशाच प्रकारे आता मी पूर्ण भेंडी भरून घेते. बघू शकता आता मी पूर्ण भेंडी अशी भरून घेतलेली आहे दाबून एकदम. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. आता आपण कढाईमध्ये तेल टाकून घेऊया. तर मी इथे 3 ते 4 चमच तेल टाकून घेणार आहे. 3 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली एक एक भेंडी अशी सोडून घेऊया तेलामध्ये. आता आपली भेंडी सर्व टाकून झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये राहिलेले मसाले सुद्धा संपूर्ण त्यामध्ये मी टाकून घेते आणि 5 मिनिटं मी भेंडीला झाकून ठेवणार आहे आणि अधूनमधून त्याला 2-3 वेळा मी परतून घेणार आहे. आता आपली मसाला भेंडी चांगली तयार झालेली आहे. आपण ह्याला डिशमध्ये काढून घेऊया. आपली मसाला भेंडी आता तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मसाला भेंडी कशी झालेली आहे. ह्याला आता आपण थोडंसं कोथिंबीरने गार्निश करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी काही तेल वगैरे जास्त न टाकता अशी साधी सोपी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि अशीच रेसिपी आपली एक कारल्याची पण आहे, जी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल. कारले पण मी अशाच प्रकारे भरून बनवलेले आहेत. तर तुम्हाला भेंडी फ्राय कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा, कारण मला तुमची कमेंट वाचायला खूपच आवडेल.